शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शासन 1 रुपयाही देत नाही, मग भिकारी कोण झालं? सरकार. मग सरकार भिकारी झालंय म्हणून साहेब रम्मी खेळून पैसे कमवत असतील का? अहो, या माणसाचं मानसिक संतुलन बिघडलंय. थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री महोदय म्हटले महाराष्ट्र शासन खूप समृद्ध आहे, खूप सारा पैसा आहे महाराष्ट्राकडे विकास करण्यासाठी, आणि हे झाकणझुलं म्हणते महाराष्ट्रातलं सरकार भिकारी आहे. कुठून येऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र? झाली मजा येते ना तुम्हाला मतदान करून? येते का? भेटले का तुम्हाला 1500 रुपये? चालू आहे का योजना की बंद झाली? भेटली का कर्जमाफी? पडला का डोक्यामध्ये उजेड? हा, रोज बेताल वक्तव्य करणारे हे मंत्री खुर्चीला असे चिटकलेत जसे गुळाच्या ढेपीला मुंगळे चिटकलेत. चुका केल्यानंतर पण मुजोरासारखे काय म्हणतायत, मी ते केलंच नाही. अहो, ते व्हिडिओमध्ये सरळ सरळ धडधडीत दिसतंय ना, कोणती जाहिरात आहे. म्हणजे ह्याला लाज वाटत नसेल का हो? मला प्रश्न पडलाय. म्हणजे ठीक आहे, चूक केली आहे, मोठ्या मनानं मान्य करायची, माफी मागायची, सरळ देऊन टाकायचं राजीनामा. बरं झालं वय भावड्या, झालं वय. चांगला तिथं एखादा तरुण सुसंस्कृत माणूस बसला तर तो निर्णय तरी घेईल शेतकऱ्यांसाठी, की ओशाडगावची पाटीलकी आहे म्हणून तुम्हाला सोडायची नाहीये. तुम्ही तर म्हटलात ओशाडगावची पाटीलकी, मग सोडायला पाहिजे की नाही? बरं, कोणती ऍड स्किप करण्यासाठी एवढा वेळ लागतो? बरं, एकाच टायमिंगला 5-5 वेगळे वेगळे डिस्क्रिप्शन कसे असू शकतात, स्पष्टीकरण कशी असू शकतात? एकदा अँड्रॉइड फोन, एकदा काय काय, अरे काय लावलंय? पण हे मात्र खरंय बरं का, महाराष्ट्राचं शासन भिकारी झालंय म्हणून कृषी मंत्री साहेब रम्मी खेळून पैसे कमवत होते, तेवढीच तिजोरीत भर पडली तर पडली. बाकी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. साहेबांना हे कसं माहिती की रमी खेळायला बँक अकाउंट लिंक करावं लागतं? आयफोन मध्ये अँड्रॉइडच्या गप्पा. वाईट रे, लय वाईट वाईट. सोड केला का झाकण झालं ते खुर्ची? लय कटाळा आलाय रे तुझा कृषी मंत्री म्हणून. सोड प्लीज, पाया पडतो मी. सोड प्लीज, पाया पडतो, सोड.